जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वसमत येथील जिल्हा परिषद मैदानावरील जागेची पाहणी केली. वसमत शहरातील जिल्हा परिषद मैदानावर असलेल्या वीर शैव लिंगायत समाजाच्या प्राचीन वस्तू असलेल्या लासीन मठाच्या जागेची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रत्यक्षरित्या पाहणी केली. या पाहणीदरम्यान संबंधित जागेबाबतची वास्तुस्थिती, ऐतिहासिक महत्त्व, सध्याची स्थिती यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी करबसव शिवाचार्य महाराज यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता तसेच आमदार राजूभाई नवघरे यांना लासीन मठाच्या जागेबाबत सविस्तर माहिती दिली. मठाच्या जुन्या वास्तूचे महत्त्व, समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेशी असलेला संबंध तसेच जागेतील बदलाबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्रे, नोंदी व वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. या पाहणीमुळे वीरशैव लिंगायत समाजात समाधान व्यक्त करण्यात येत असून लासीन मठाच्या जागेबाबत सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या वसमत नगरीमध्ये सिद्धेश्वर मंदिर लासीन मठ संस्थान यांची मूळ पूर्वजांच्या 400 वर्षापूर्वीची समाधी आणि समाधीची जागा म्हणून बाबुळगाव वसमत लगतची जी जागा आहे, जिल्हा परिषद मैदानामधली खुली जागा, ती समाधी स्थळाची प्रार्थनीय पूजनीय जागा आहे. आणि त्या जागेवर आजही त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं अतिक्रमण म्हणा, वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका आहेत. त्या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषदच्या जागेची पाहणी केली आणि मठाची मालकीची ताब्यातली समाधीची जी पावित्र्यातली जागा आहे, समाधीच्या ज्या जागा आहे, त्या जागेच्या संदर्भामध्ये आम्हाला विचारपूस म्हणजे आम्ही माहिती दिली. ही अशी अशी जागा ती दाखवली, ज्याला आपण स्पॉट इन्व्हेस्टिगेशन असं म्हणतात. आणि त्या माध्यमातून आमची बाजू म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी हे केलं आणि या माध्यमातून ते समाधीची जागा त्यांना मी आज रोजी या ठिकाणी ग्राउंड मध्ये प्रत्यक्ष दाखवलेली आहे. किती जागा आहे या ठिकाणी क्रीडा संकुलन होत आहे त्याबद्दल तर फार माहिती अभ्यास नाही माझा, आपली पण हे जे जिल्हा परिषदचं ग्राउंड आहे, हे ग्राउंड 12 एकर 24 गुंठे आहे आणि त्यापैकी 12 एकर 3 गुंठे जागा ही शाळेसाठी पूर्वजांनी दान दिलेली आहे आणि 21 गुंठे जागा पूर्वजांच्या समाधीची जागा असल्यामुळे तेवढी समाधीची जागा सोडून 21 गुंठे वसमत बाबुळगाव रस्त्या लगतची 21 गुंठे जागा समाधीची हे सोडून त्यांनी शाळेसाठी दान दिलेली. आज जिल्हाधिकारी काय म्हणले? ते ठीक आहे म्हटले, थोडं तुमच्या कागदपत्र द्या आम्हाला, मी त्याचा अभ्यास करतो आणि लगेच निर्णय घेतो. आज माननीय आमदार नवगिरे सरांनी आपल्या वसमत शहरासाठी, वसमत तालुक्यासाठी आणि आपल्या औंढा तालुक्यासाठी एक मीटिंग ठेवलेली होती, रिव्ह्यू मीटिंग. त्याच्याबद्दल जे आहे ते आम्ही सर्व जी यंत्रणा आहे त्यांना पण बोलून घेतलेला होता. त्याच्यामध्ये जे आहे वेगवेगळी इन्स्ट्रक्शन जे आहे सर्वांना देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे जे आहे शहरावरचे किंवा तालुक्यावरचे जे आहे ते चर्चा करण्यात आले आणि ते झाल्यानंतर आता जे आहे आम्ही एक फील्ड व्हिजिटवर आलेलो आहे आणि मग योग्य पुढे जाऊन कारवाई आम्ही करून घेणार. काय काय विषय झाले सर मीटिंग? बरेच विषय झाले. त्याच्यामध्ये जे आहे आपली ग्रामविकास विभागाची बरेच स्कीम्स आहे त्याच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर जे आहे महसूल विभागाची बरेच स्कीम्स आहे त्याच्यामधली चर्चा झाली. त्यानंतर वेगवेगळे आपले जे मुद्द्यांचे विषय असतो, जसे आपला उदाहरणतः घरकुल आहे, आपला गोठ्यांचे विषय होते, ते भरपूर विषयांची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर योग्य एक कारवाई करण्यासाठी सर्वांना सांगितलं गेलं. अच्छा सर, दुसरा एक प्रश्न आहे. तालुक्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जनजीवनचा प्रश्न प्रलंबित आहे. मागच्या काही दिवसापूर्वी आपण संबंधित गुत्तेदार यांच्यावर कारवाई करून म्हणाले. जलजीवन किती गुत्तेदारावर कारवाई झाली? जलजीवन मिशनमध्ये ज्या ज्या लोकांनी जे आहे त्यांचे वर्क ऑर्डरचे पुढे जे आहे ते लांबून दिलेलं आहे त्यांच्यावर ऑलरेडी जे आहे ते पेनल्टी बसवलेली आहे आणि पेनल्टी जे आहे जवळपास प्रत्येक ह्याच्यावरची 50-50 हजारची पेनल्टी ऑलरेडी झालेली आहे. जितका जास्त विलंब होईल तितकी जास्त पेनल्टी वाढत जाते. सर, आज क्रीडा संकुलांचा विषय घेतलेला आहे, आपण कितपर्यंत मार्ग लागणार काय? आता क्रीडा संकुलाचा जे विषय आहे, जे आमच्या आज निदर्शन असं आलेलं आहे, त्याच्यामध्ये जे आहे आपल्या सर्व समाजांना घेऊन आम्ही योग्य एक निर्णय त्याच्यामध्ये काढून घेणार आहे, योग्य काहीतरी उपाययोजना काढून घेणार आहे आणि हे जे आपला स्पोर्ट्स स्टेडियम जे आहे एक वसमत शहरामध्ये राहिला पाहिजे, तो स्वप्न पूर्ण करूनच जाणार आहे. MSCBचे जे प्रश्न होते त्याच्यामध्ये जे आहे वेगवेगळे मुद्दे होते, जसं उदाहरणतः शहराचे जे पाणी पुरवठ्याचा जे सप्लायचा मुद्दा होता तो होता. त्याच्यामध्ये जे आहे एक आम्ही जे सिंगल लाईन डायग्राम असतो MSCBचा ते बनवून दिलेला होता
त्याच्यामध्ये एक योग्य आम्ही त्यांना एक शॉर्टकट सांगितलेलं आहे, ज्याच्यावरून आम्हाला असं वाटतो की जे इंटरप्शन जे आहे ते कमी होऊन जाणार आहे. आणि जे शहरामधले जे इंटरप्शनचा विषय होता त्याच्याबद्दल जे आहे ते त्यांचे जे मेंटेनन्सचे फंड असतो त्याच्यामधून डिस्ट्रीब्युशन बॉक्स वगैरे सुधार करण्यासाठी त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. तो पण आम्ही त्याचा आढावा घेऊन टाकणार. सर, वसमत शहरामध्ये पदार्पण होत असताना वीट भट्ट्यांचा विळखा जो आहे तर त्याच्या संदर्भामध्ये काही पाऊल उचलणार आहे? त्याच्यामध्ये ऑलरेडी जे आहे त्याच्यामध्ये दंडाची कारवाई झालेली आहे, परंतु दंडावरती जे आहे ते अपील वरिष्ठ कार्यालयामध्ये झालेली आहे, त्यामुळे तो प्रलंबित आहे. सर, शेवटचा प्रश्न एक नसरतपूर ते बारसगाव जाणारा जो राज्य महामार्ग आहे आपल्या शहरातून जातोय तो दर्जाईन काम आहे, अनेक दिवसापासून काम आहे, संत गतीनं काम आहे. संबंधित कंपनीतून कुठल्याही पद्धतीमध्ये सुधारणा झाल्या नाहीत. आम्ही जे आहे प्रत्येक ज्या ठिकाणी अशाप्रमाणे काम चालू आहे ज्याच्यामध्ये जे आहे काम जे आहे सुधारणा होत नाही किंवा कामामध्ये गती येत नाही, त्याच्यामध्ये जे आहे आम्ही दोन्ही कारवाई करायला आता मीटिंगमध्ये पण सांगितलेलं आहे. दोन्ही मीटिंगमध्ये प्रशासकीय कारवाई पण करून घेणार आहे आणि बाकीची जी लिगल कारवाई आहे तो पण आम्ही करायला सांगितलेला आहे. तो पण आपल्याला लवकर याच्यामध्ये परिणाम मिळेल. अच्छा.